कोकणीमध्ये काहीतरी सांगा आमच्या ऑडियन्सला. हे माणसं सगळी तुम्हाला बघतात. तर लास्ट टाइम मी थांबलो होतो संध्याकाळी आणि आत्ता इथून घाट चालवतो. तर मला हा घाट आता कंप्लीट करायचा आहे. हो तर गाईज हा जरा व्ह्यू बघा, अमेझिंग. दोडामार्ग अजून सरळ जायचं ना? दोडामार्ग असलं हां हां कसं आहे, दोडामार्ग असं ना हां. दोडामार्ग. मी बेळगावचा आहे. बेळगावचे? होय. तुम्ही कुठून आलाय? नाही नाही, आम्ही इथंच असतो, पण इकडनं आम्हाला असतं बी का? नाद आहे जरा फिरायचा. ठीक आहे सर. 9,000 का? तर गाईज तुमचं सर्वांचं स्वागत आहे विनय राईड्सच्या माझ्या मोटोलॉगिंग चॅनलवरती. तर आजची राईड खूपच स्पेशल असेल, कारण की आज मी जाणार आहे तळ कोकण दौऱ्याला. ओके, आजचा आपला दौरा असेल तळ कोकण. तर आजच्या या दौऱ्यामध्ये मी कवर करेन आज 2 घाट, एक तर तिलारी घाट आणि दुसरा म्हणजे आंबोली घाट. आणि आजची आपली फायनल डेस्टिनेशन असेल सावंतवाडी. तर ही राईड अराऊंड 200 किलोमीटरची राईड असेल. तर मी शॉर्टमध्ये सांगतो आजचा आपला प्लॅन काय आहे. तर आधी आपण जाऊ तिलारी घाटातून दोडामार्गला. दोडामार्गापासून मी जाईन बांद्याला, बांद्यापासून सावंतवाडी, आणि सावंतवाडीहून रिटर्न येताना आम्ही आंबोली मार्गे बेळगावला येईल. तर ही अशी आपली राईड आहे आजची. आणि मी बरोबर 6:40ला बेळगावमधून राईड सुरू केले आणि आता वाजले 7. सो हा फॉग लवकर कमी होईल, कारण की आपल्याला घाट उतरायचा आहे, तो पण तिलारी घाट. सो मी पुढे थोडा वेळ थांबणार आहे फाटण्यापाटाला ब्रेकफास्टसाठी. सो लेट्स गो. तर चला, आता आपलं नाम ब्रेकफास्ट करून झाला आहे. आता आपली ही कंटिन्यू राईड असेल ती सावंतवाडी. तर सावंतवाडी जाण्यासाठी आंबोली घाटच जवळचा रोड आहे आणि सगळे तिथूनच जातात. पण मी आज जात आहे तिलारी घाटातून, कारण एकच आहे की माझी फर्स्ट टाईम आहे तिलारी घाटातून आणि थोडा मला हा घाट कवर करायचा होता आणि व्हिडिओ पण बनवायचा होता. सो मी ह्या तिलारी घाटातून आज प्रवास करतो आहे. तर जो समोर रोड गेला आहे तो पारगडला जातो आणि इथून दोडामार्ग 47 किलोमीटर आणि तिलारी नगर फक्त 7 किलोमीटर. तर तिलारी घाटातून तुम्ही सावंतवाडी गेलात ना तर तुम्हाला एक 10 किलोमीटर एक्स्ट्रा पडेल. तुम्ही गोव्याला जात असाल ना, म्हणजे बेळगाव किंवा चंदगड या भागातून, तर तिलारी घाट हा खूप जवळचा घाट आहे. जिथं आपण जाणार आहोत ना दोडामार्ग, ते बरोबर गोवा आणि महाराष्ट्र बॉर्डरलाच गावाला. तुम्ही गोव्याला जात असाल तर तिलारी घाट हा बेस्ट आहे, पण तितकाच तो रिस्की आणि डेंजरस घाट आहे, कारण की छोटे रस्ते आणि खूप खूप सारे वळणं आहेत त्या घाटामध्ये. मी तुम्हाला पुढे दाखवेनच. आता जाणारच आहे मी त्या तिलारी घाटातून. लास्ट व्हिडिओमध्ये जिथं आपण थांबलो होतो ना, म्हणजे सनसेट एन्जॉय करण्यासाठी, सनसेट तर दिसला नव्हता तेव्हा, पण जिथं आपण लास्ट स्टॉप घेतला होता तिथूनच हा घाट सुरू होतो. तर हा तो सनसेट पॉईंट आहे. तिथं लास्ट टाइम मी थांबलो होतो संध्याकाळी आणि आत्ता इथून घाट चालवतो. तर मला हा घाट आता कंप्लीट करायचा आहे. सो वेलकम टू तिलारी. आता आपली खरी जर्नी सुरू झाली. हे बघा, इझी अँड सेफ जाऊ, काही गडबड नाही आपल्याला. 30-40च्या स्पीडनं आपण जाऊ. आणि हा बघा, हा टर्न बघा, पुरा यू टर्न आहे आणि असे वळणं खूप आहे तिथं. हे बघा, त्यापेक्षा पण डेंजर वळण.
आणि हा एक 7 किलोमीटरचा पॅच आहे. इथं असे धोकादायक अशी वळणं आहेत. सो जर तुम्ही येत असाल तर खूपच जपून या आणि एकदा चेक करून घ्या तुमची बाईक किंवा कार कंडिशन, कारण की इथं तुम्हाला काही गॅरेज, दुकान नाहीतरी वस्तीच नाही इथं या भागामध्ये. आणि हा तेलारे घाट ना 2 जंगलांना कनेक्ट करतो. म्हणजे कर्नाटकातील चोरला घाटातील जो जंगल आहे ना भीमगड आणि कोल्हापुरातील राधानगरी, या 2 जंगलांना हा तेलारी घाट कनेक्टेड आहे. आणि पावसामध्ये हा एकदम खूपच रिस्की घाट असतो. तर हे बघा अशी काहीतरी कंडिशन आहे. जेव्हा तुम्ही तेलारे घाट उतरून डोंडागडच्या दिशेने जाता तेव्हा एक साईडला तुम्हाला रफ पॅच मिळेल. त्यांनी खालून ठेवलेत एक साईडची लाईन आणि वन साईडनंच वाहने चालू आहेत. आणि समोरनं जर मोठी वाहनं आली ना तर बाईक सारखी सारखी बाजूला घ्यावी लागते. सो त्यामुळे खूप टाईम जातो आता. आणि आता खूप वैतागलो आहे कारण की एवढी उष्णता वरून आणि आपली जर्नी ना मध्ये मध्ये ब्रेक होते. तर हे आता आशे रोड असेल तर मला टाईम लागेल जाण्यासाठी. आता आपले अराऊंड हाफ जर्नी कंप्लीट झाले, म्हणजे 55 किलोमीटरची आपली जर्नी कंप्लीट झाली. अजून आपला हाफ डिस्टन्स कवर व्हायचा आहे. म्हणजे आता तिलारी घाट पार करून मी दोडामार्गच्या दिशेने जातो आहे. इथून दोडामार्ग आहे एक 10 किलोमीटर. त्यानंतर आपल्याला बांद्याला जायचं आहे. बांदा दोडामार्गपासून एक 28 किलोमीटर आहे आणि नंतर सावंतवाडी एक अराऊंड 15 किलोमीटर. म्हणजे आपली अराऊंड 50 किलोमीटर जर्नी बाकी आहे. सो चला जाऊया. हो तर गाईज हा जरा व्ह्यू बघा, अमेझिंग, मस्त. थोडं थांबूया. रिव्हर राफ्टिंगची सोय आहे बघा इथं. तुम्ही आला तर तुम्ही नक्की ट्राय करा. जायचं खाली काहीतरी मार्ग असेल. रिव्हर स्टोन ॲडव्हेंचर्स, इथून जायचं आहे. अरे कोणतं गाव? गाव कोणतं आहे हे? गाव कोणतं आहे? भेटी इथं दोडामार्ग अजून सरळ जायचं ना? हां 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 ओके. फायनली मी पोचलो आहे दोडामार्गला. तर आज रविवार आणि रविवारी दोडामार्गचा बाजार असतो. सो त्यामुळे इतकी गर्दी आज तुम्हाला बघायला मिळत आहे. आणि आता इथून तुम्ही सरळ गेला तर गोव्याला जाता. इथून गोवा अराऊंड एक 2 किलोमीटरवरती आहे. आणि आज आपल्याला जायचं आहे ह्या क्रॉसमधून उजवीकडे जो जातो बांद्याला. तर आता बांद्याला जाऊ. तर मित्रांनो मी सध्या आहे दोडामार्ग सावंतवाडी या रोडवरती आणि इथून मला सावंतवाडी दाखवते 36 किलोमीटर. आणि त्याआधी मला बांदा लागेल. बांद्यामधूनच मला सावंतवाडीसाठी जाण्याचा रोड आहे तो. आणि इथून तो खाली गेला असं मी मोटरमध्ये दाखवलं होतं. तो गोव्याला जातो रोड. तो गोवा खूप जवळ आहे इथून. आणि इथून सावंतवाडी एक 35 किलोमीटर, 50 मिनटं लागेल. मॅपवरती तरी दाखवते 50 मिनटं. तर चला आता लवकर आता राईडला चालू करू. आता वाजले बरोबर 9:30.
म्हणजे 10:30च्या आतमध्ये आपण पोचू सावंतवाडीला. तर आता रोड तरी चांगला आहे, दाखवत आहे तरी रोड चांगला. हां, तर बरोबर गोवा महाराष्ट्र बॉर्डरच्या बाजूला हा रोड गेला सावंतवाडीला. तर ठीक आहे, चला जाऊया सावंतवाडी. तर आत्ता कुठे रिलॅक्स वाटते मला. बघापासून रोडची कंडिशन तुम्ही बघितलाच असाल. खूप टाईम गेला मला तिथं. आणि तिथून आता पुढे रोड चांगला आहे. आता अराऊंड 1 तास मला लागेल सावंतवाडीला पोचण्यासाठी. तर सावंतवाडीला पोचण्याच्या आधी मला बांद्याला जावं लागेल. बांद्यापासून मुंबई गोवा हायवे पकडून मला सावंतवाडीला जावं लागेल. आणि सावंतवाडीला ना मला एक 2-3 स्पॉट कवर करायचे आहेत. एक म्हणजे मोती तलाव, आणि परत मला जायचं आहे सावंतवाडी पॅलेसला. त्यानंतर मी अजून एक स्पॉट कवर करणार आहे, आणि तो माझा शेवटचा स्पॉट असेल. पण तो मी आत्ता नाही सांगणार तुम्हाला. तुम्ही पुढे बघा व्हिडिओमध्ये मी कुठे जातो ते. हा स्पॉट तुमच्यासाठी सरप्राईज असेल. सो लेट्स गो. तर आता मी जस्ट बांदा कवर केलं आहे, आणि बांद्यापासून मी वरच्या दिशेने म्हणजे घाटाच्या दिशेने निघालो. आता सध्या मी आहे मुंबई गोवा हायवेवरती. कारण तुम्ही बांद्यापासून खाली गेला असतात तर तुम्ही गोव्याला गेला असता. आता आपण वरती जातो आहे घाटाच्या दिशेने, कारण की मला जायचं आहे सावंतवाडीला. आणि मी आहे आता मुंबई गोवा हायवेवरती. तर ह्या मुंबई गोवा हायवेवरून मला पुढे जाऊन एक राईड घ्यायचा आहे, जो जातो सावंतवाडीला. जर आपण सरळ गेलो ना तर आपण जातो कुडाळ, ओरस, कणकवली हे गावं करत आपण पुढे जातो. सो आज आपल्याला जायचं आहे सावंतवाडीला. तर चला. आता इथं पण रोडचं काम चालू आहे वाटतं. तर आता इथून सर्व्हिस रोड पकडून खाली जाऊया. हे बघ, इथं हा टर्न आहे. हा बघा, इथं एक टर्न आहे राईट. सो आपल्याला इथून राईट जातो सावंतवाडीला. तर फर्स्ट टाईम आता आपल्याला लालपरीचं दर्शन झाले, आणि ते पण सावंतवाडीला. तर इथून सावंतवाडी खूपच जवळ आहे, 5 मिनिटावरती सावंतवाडी असेल. तर आता आधी जाऊया मोती तलावला. तर आता फायनली मी पोचलो आहे मोती तलावला. माझ्या डाव्या तुम्ही बघू शकता, हे मोठंच्या मोठं तलाव आहे. सिटीच्या बरोबर मध्यभागी मोती तलाव. तर इथं थोडा वेळ थांबूया. हां, कुठले? मी बेळगावचा आहे. बेळगावचे? होय. तुम्ही कुठून आलाय? नाही नाही, आम्ही इथंच असतो, पण इकडनं आम्हाला असतं बी का? नाद आहे जरा फिरायचा म्हणून. सावंतवाडीचे तुम्ही? नाही नाही नाही, आम्ही बीडचा आहे. बीडचा आहे काय? नांदेड. तुम्ही कुठून? नांदेड. इथं काय करता? कॉलेजला आहे काय? काय म्हणजे रायडिंगच करताय तुम्ही? हां, रायडिंगचं चालू आहे, माझं चॅनल आहे रायडिंगचा. कुठपर्यंत म्हणजे कुठपर्यंत गेला तुम्ही लांब? मी आता आज ना बेळगाववरून तिलारी रोड माहीत आहे, तिलारी घाट, हां. तिथून आलो आहे. तिथून नंतरला दोड्डा मार्ग, बांदा, नंतर आता वरती आलो सावंतवाडी. म्हणजे आता तुमची ट्रिप कुठे नेमकी आहे? आता हीच आहे, ही इथून डायरेक्ट आता बेळगावला जाणार. वापस बेळगाव. हां, बेळगावला.
आपले 2 स्पॉट कवर झालेत. आता जसं मी म्हटलं होतं आधी, तर तिसरा स्पॉट जो तुमच्यासाठी सरप्राईज असेल, तर तो तिसरा स्पॉट आहे चिताराळी. चिताराळी ही एक गल्ली आहे. तिथं लाकडी खेळण्यांचा बाजार भरतो. खूप प्रसिद्ध असं मार्केट आहे तिथं. तिथं जाऊ आपण आणि थोडे लाकडी खेळणी एक्सप्लोर करू. तर चला, तर इथून खूपच जवळ आहे. एक 2-3 मिनटावरती ते लोकेशन आहे. तर तिथून आपल्याला वरती जायचं आहे राईट साईडला ही गल्ली. इथं आपण गाडी लावू आणि चला. ठीक आहे ना, इथं नाही बघा फ्रुट्स बघा. दादा हे किती? 500 रुपये 400 रुपये. हे 400चा. पण मिळतं. हां. गजरे लाकडाचे 50 रुपये. किचन लाकडाचे. जरा हे दाखव, तोप दाखव. हे 250 रुपये. हे 250. 1500 400 500 हे कितीला? 1500. ही 500 ही 500 आहे काय? 1500. हे बघा, इथे तरी बैलगाडा पण आहे आणि लहान मुलांची खेळणी आहे. खूप काही आहे. ही झाडं बघा, ही पण लाकडी झाडं आहे ती सर्व काही. काजूची झाडं. घोडा बघा. इथं किचन पण आहेत. बैलगाडा बघा, भारी आहे. ठीक आहे सर. 9000. 9000 का? हे बघा दुसरा आहे. हे 800चे आहे. चप्पल असू दे यार. हे 800चे आहे. हे 1500चे आहे. 1500. हां. तर आत्ता बरोबर 1 वाजले आणि आता जबरदस्त भूक लागली. खूपच एक्झॉस्ट झालो आहे आता आणि आता मला जेवण करायला जायचं आहे. तर चला आता जेवण करायला जाऊ. जेवण करू आपण आणि नंतरला आपण घरी जाणार आहे बेळगावला. ते पण आंबोली घाटातून. तो आंबोली घाट पण आपण कवर करत जाऊ व्हिडिओ. कुठे थांबणार नाही. नंतरची आपली एक नॉन स्टॉप जर्नी असेल टिल बेळगाव. तर आता जस्ट माझं जेवण झालं आहे. इथं महालक्ष्मी खानावर इथं मी जेवण केलेलो आणि मला ना एक मामा भेटले. तर मामा, तुमचं नाव काय? रमेश कदम. हां हां, तुम्हाला भेटून खूप चांगलं वाटलं. आणि आता काय प्लॅन काय तुमचा आता? मी आता घरी जाणार घरी जाणार आहे. आणि मी शेतकरी आहे. हां हां, बरोबर. मी माझी सुपारी आणि नारळ बागायत आहे. हां हां. कोकणीमध्ये काहीतरी सांगा आमच्या ऑडियन्सला. हे माणसं सगळी तुम्हाला बघतात. कोकणीमध्ये काहीतरी सांगा. आमचं कोकण हे साध्या भळा लोकांचं आहे. हां, हां बरोबर. आम्ही कोकणातली सगळी माणसं साधी बोळी आहोत. आम्हाला तिकडून तुमच्याकडून म्हणजे तुमच्याकडून जेवढं काय आम्हाला सहकार्य आम्हाला करता येईल तेवढं आम्ही करू तुम्हाला. या तुम्ही आमच्याकडे, आम्ही आमच्या घरी नेणार तुम्हाला. तुम्हाला व्यवस्थित काय ते कोकणचे मासे वगैरे सगळं आम्ही तुम्हाला देणार आणि ते आपण चांगले मारून देणार. असे काय बाजारातले आणून देणार नाही. त्यामुळे तुम्ही या आमच्याकडे आणि आम्हाला कोकणच्या माणसांना आम्हाला तुम्ही मोठं करा. एवढं सांगून. हां. आणि आताची जी माणसं आहेत ना, येतात कोकणाला फिरायला कोकणात, ते आता तुम्हाला कसं वाटतात? म्हणजे असं पर्यावरण काहीतरी दूषित करतात का? असं कचरा करतात? काय नाही करत.
व्यवस्थित राहतात व्यवस्थित राहतात. तुम्ही मे महिन्यात आमच्याकडे या हा. तुम्हाला आम्ही आंबे काजू फणस हो. वगैरे सगळे तुमचा काहीतरी बिझनेस आहे ना हा. इथं बिझनेस आहे तुमचा माझा नाही माझा फक्त एक हे, नारळ नारळ आणि सुपारी आणि, सुपारी एवढं हा. business आहे. पण तुम्ही इकडे या हां तुमची सगळी ट्रिप घेऊन या हा. मी रमेश कदम मला तुम्ही भेटा आणि नंतर तुम्हाला सगळं काय ते फ्रीमध्ये देतो कोकणी भाषेमध्ये तुम्हाला सांगायचं झालं ना तर आमचं गावच कोकण हां आम्ही कोकणची माणसं हां त्यामुळे आमका काय रे मी रे असा रे तसा रे हे आम्ही आमच्या भाषेत बोलत असतो बरोबर आम्ही कोकणी माणसं हां व्हिडिओ करतो व्हिडिओ चालू आहे आणि आमची भाषा आमका खूप आवडता हो बरोबर खूपच आवडता म्हणजे काय रे मी रे काय रे माहीत आहे काय रे असं आमची जी भाषा आहे ती आमका खूप आवडता हां म्हणजे आम्ही एक मित्रमंडळीत बसलो ना की बरोबर. आम्ही एकमेका काय रे माहीत आहे हां माहीत आहे हे शब्द तुमका समजत हां म्हणजे एक ती साधारणशी शिवी हा हो बरोबर म्हणजे आमच्यात तर चालता हां चालता तर चला आता आपला परतीचा प्रवास सुरू झाला आहे आपण निघालो आता बेळगावला इथून बेळगाव आहे बरोबर 95 किलोमीटर येताना मला 110 किलोमीटर पडलेला मी सांगितलं होतं कारण की मी आलेलो तिलारी मार्गे आता जाताना मी जाईन आंबोली मार्गे आणि मगाशी मी इथं पाठीमागेच भालेकर खानावर इथं मी जेवणासाठी थांबलो होतो या हॉटेल आल्यावर बरोबर सावंतवाडी बेळगाव या रोडवरतीच हॉटेल आहे म्हणजे जिथे सावंतवाडीचं बस स्टॉप आहे त्याच्या थोडंसं अलीकडे हे भालेकर खानावर आणि जेव्हा आपण सोलो राईड करतो ना तेव्हा ही अशी माणसं आपल्याला भेटतात तर चला आता वाजले बरोबर 2 आता मी निघालो आहे बेळगावच्या दिशेने म्हणजे इथून आता आंबोली आहे 30 किलोमीटर आता पुढची काही मोटो व्लॉगिंग मी करणार नाही तुम्ही फक्त एक सीन्स एन्जॉय करून घ्या घाटातले